महर्षी वाल्मिक ऋषी या समोरच्या डोंगरावर माणसं मारत अशी, एक माणूस मारला की एक खडाच्या रांजणात टाकत असे. त्याप्रमाणे ते 7 रांजण समोरच्या डोंगरावर आहे. या ठिकाणी महर्षी नारदाला त्याने इथं बांधलं होतं. कारण नारदाने प्रश्न विचारला होता की हा तू कशासाठी करतो, तर बायका मुलासाठी करतो. मग तू असं कर, एकदा बायका पोराची जाऊन गाठ घे. त्याला वाटलं हा बुवा पळून जाईल म्हणून त्यांनी ते एक लाकूड रवलं आणि त्या लाकडाला बांधला. मग तो आपल्या बायका पोराकडे गेला. तर जिथं म्हणला माझ्या रामाचं रामायण चाललं तिथंच मी रक्षक म्हणून बसलेलो आहे. माझी सुपारी माझ्या नावाने ठेवा आणि त्या सुपारीला जी काय तुम्हाला व्हायचं ते वाहन रामायण सुरू करा. रामाची दोन मुलं लवकुश ही वाल्मिक रायने सांभाळली, धनुर्विद्या त्यांना शिकवली आणि म्हणून तिथं रामाला जावं लागलं. म्हणून रामाचा तिथं पराजय झाला. कारण त्यांचा गुरु वाल्मिक राय होता. अलग लक्षात घेतो पण पोरांचा. म्हणून रामाच्या बाणाचा त्यांना काही उपयोग झाला. बाण नुसता वरचीवरच फिरला पण त्या मुलांना धक्का लागला नाही. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत एक अशाच नवीन ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे श्रीमद रामायणकार जे आहेत ते महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या संजीवन समाधी मंदिराकडे. तर या मंदिराविषयी, या समाधीविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मंडळींनो, पाहूया आपण हे श्रीमद रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषी यांचे समाधी संजीवन मंदिर. पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील वाल्मिक ऋषींच्या समाधीस्थळास मोठे महत्त्व आहे. त्यांनी हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानल्या जाणाऱ्या रामायणाचे लिखाण केल्यानंतर पुढील अनेक वर्षांनी त्यांच्या लिखाणानुसार रामायण घडले. त्यामुळे महर्षी वाल्मिकींच्या या तपोभूमीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेले वाल्हे हे गाव अति प्राचीन गावापैकी एक मानले जाते. हेच ते वाल्मिक ऋषींचे समाधी मंदिर. एक तप रामनामाचा जप केल्यानंतर रामायण हा ग्रंथ लिहिला अशी आख्यायिका आहे. महर्षी वाल्मिकींच्या जन्माबाबत अनेक पौराणिक कथा ऐकावयास मिळतात. ते आपण पुढे पाहणार आहोत. सध्या आपण आलेलो आहोत मंदिराच्या आतमध्ये. हा आहे मंदिराचा सभामंडप आणि समोर दिसणारे मंदिराचे हे गर्भगृह. याच ठिकाणी आपल्याला वाल्मिक ऋषींची संजीवन समाधी पाहायला भेटते. तर सर्वात प्रथम आपण गर्भगृहात जाऊन संजीवन समाधी या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी असणारे जे पुजारी बाबा आहेत हे आपल्याला या समाधीविषयी तसेच मंदिर परिसराविषयी संपूर्ण ऐतिहासिक जी आख्यायिका सांगितली जाते त्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहेत. तरी आपण न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हेच ते ठिकाण. याच ठिकाणी वाल्मिक ऋषी हे तप करत असताना त्यांच्या अंगावरती मुंग्यांचे वारूळ तयार झाले होते आणि याच वारुळातून रामनामाचा जप बाहेर ऐकायला येत असे. महर्षी वाल्मिक ऋषी या समोरच्या डोंगरावर माणसं मारत अशी, एक माणूस मारला की एक खडाच्या रांजणात टाकत अशी. त्याप्रमाणे ते 7 रांजण समोरच्या डोंगरावर आहेत. आता रांजण स्वरूप नाही पण ते शिळा स्वरूप आहे. हा 7 रांजण डोंगर वाल्हे गावाच्या पूर्वेला साधारण 1 ते 2 किलोमीटर अंतराच्या डोंगरावर असून त्या डोंगरावरील 7 रांजणांचे प्रतीक मानल्या गेलेल्या दगडापैकी 4 ते 5 अजूनही आपल्याला या ठिकाणी दिसतात. मंदिर परिसरात असणारी ही आपल्याला एक छोटीशी विहीर म्हणजेच याला आपण आड देखील म्हणू शकतो. अतिशय प्राचीन बांधकाम फक्त दगडीमध्ये या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते. यावरून ही आड देखील आपल्याला फार प्राचीन असल्याचे या ठिकाणी समजून येते.
या ठिकाणी महर्षी नारदाला त्याने इथं बांधलं होतं. कारण नारदाने प्रश्न विचारला होता की हा तू कशासाठी करतो, तर बायका मुलासाठी करतो. मग तू असं कर, एकदा बायका पोराची जाऊन गाठ घे. त्याला वाटलं हा बुवा पळून जाईल म्हणून त्यांनी ते एक लाकूड रवलं आणि त्या लाकडाला बांधला आणि मग तो आपल्या बायका पोराकडे गेला. बायकोने जेव्हा डोक्यात प्रकाश पाडला, जे काय केलं असेल ते तुझं तू बघ, आमचा त्याशी काही संबंध नाही आणि परत आमच्याकडे तू काही येऊ नकोस. त्याप्रमाणे तो इथं आला. महर्षी नारदाला बांधलेलं होतं त्या लाकडाला, ते सोडायला लागल्यानंतर त्याच्या अंतःकरणात सगळा विवेक उत्पन्न झाला आणि सोडल्यानंतर नारदाच्या पायावर त्याने इथं डोकं ठेवलं आणि त्या नारदाचा स्पर्श झाल्यामुळं त्या लाकडाला पानं फुटली. असा अभंग आहे, नाम तुझे नारायणा फुटली टोन प्याला पाणी. किंवा माऊलीचं प्रमाण असं आहे, देवाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशी बळ रेडा बोले. तसा हा पिंपळ त्या नारदाच्या स्पर्शाने झालेल्या त्या वाळल्या लाकडाच्या झाडाचा आहे. तो हा समक्ष पिंपळ तुम्हाला दिसत आहे. त्याला रोज जर 7 प्रदक्षिणा घातल्या दिवस उगवायच्या आत तर 42 कुळाचा आपल्या उद्धार होतो, असं नामदेवरायचं प्रमाणे सांगतात. तर किती दिवस प्रदक्षिणा घालावं लागतात? दिवस उगवायच्या आत 7 प्रदक्षिणा. फक्त एकदाच? नाही, एकदा नाही, तुम्हाला जसं वेळ मिळेल हा, तसं घाला. पण आमुष्या पौर्णिमेला तर नक्कीच घातले. बरोबर. तर आपले नामदेवरायजी पंढरपूरचे आहेत, पांडुरंगाची लाडकी भक्त, हा. त्यांचं प्रमाण त्यांच्या गाठ्यात अभंग आहे. या पिंपळाला जर प्रदक्षिणा घातली, पिंपळ कुठलाही असो, तर त्याचा 42 कुळाचा उद्धार होईल. बरोबर. कारण भगवंत त्याच्या खाली बसलेले म्हणून ते पिंपळाचं महत्व आहे. बरोबर. आणि माऊलीच्या म्हणजे बहिणीनी मुक्ताबाईनी त्यांच्या दारात जो पिंपळे देवळात आज, त्या पिंपळाला 1,00,000 प्रदक्षिणा एका वेळेस घातलेले. बरोबर. कारण ती आधी शक्ती होती, ती 1 काय 2 लाख काय, त्याचा काय प्रश्न. म्हणून पिंपळ कुठलाही असो, पण पिंपळाला तेवढं महत्व आहे. जे जी इच्छा असेल, विश्वास असेल त्यांनी ते करावं. महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कोळी समाज हे महर्षी वाल्मिकींना आपले दैवत मानतात. कारण मारुतराय हा त्या रामाचा रक्षक आहे आणि म्हणून जिथं रामायण चालतं, मग त्या रामायणात जो वाचणार असेल, 4 माणसं असतील, त्यांचं रक्षण करणारा माझा मारुतराय आहे. बरोबर. आणि म्हणून जिथं रामायण चालतं तिथं मारुतराय हा असलाच पाहिजे आणि आहे. मारुतरायाच्या मंदिरातच रामायण चालतं सगळीकडं, म्हणजे मग असल्याचा प्रश्न येतच नाही. मारुतरायाला विचारत होते सर्वांनी, तू कुठे भेटशील आम्हाला, तू उड्डाण करणार आहे तुझं कुठं? तर जिथं म्हणला माझ्या रामाचं रामायण चाललं तिथंच मी रक्षक म्हणून बसलेलो आहे. माझी सुपारी माझ्या नावाने ठेवा आणि त्या सुपारीला जी काय तुम्हाला व्हायचं ते वाहन रामायण सुरू करा, त्या सुपारीमध्येच मी रक्षक आहे. हे मारुतरायाचं वचन आहे. समोर दिसणारी समाधी ही वाल्मिक ऋषींचा जो सेवेकरी होता त्या व्यक्तीचे आहे. त्यांचे नाव मात्र या ठिकाणी आपल्याला समजू शकले नाही. तर मंडळींनो, मंदिराच्या सभागृहामध्ये रामायणातील काही विशिष्ट प्रसंगांचे पेंटिंग स्वरूपात आणि माहिती स्वरूपात या ठिकाणी आपल्याला वर्णन केलेले दिसत आहे. हे आपण बारकाईने नक्की पहा. मंडळींनो, वाल्मिकी ऋषींच्या जन्माची देखील एक रंजक कथा सांगितली जाते. वाल्मिक ऋषी हे त्यांच्या आईला सूर्यापासून झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या आईने वाल्मिकीला नदीमध्ये सोडून दिले. पुढे हे बालक एका कोळ्याला सापडले आणि त्या कोळ्याने या बालकाचे संगोपन करून या बालकाचे नाव वाल्मिकी असे ठेवले, अशी ही आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. तर मंडळींनो, आता आपण आलेलो आहोत महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या समाधी मंदिरामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला जे पुजारी काका आहेत या व्हिडिओमध्ये ते या मंदिराविषयी आणि या समाधीविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहेत. महर्षी वाल्मिक ऋषी संजीवन समाधी मंदिर पुजारी भुवन शंकर भुजबळ, राहणार वाल्ये, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. महर्षी वाल्मिक ऋषी म्हणजे हा वाल्या कोळी.
यांचा व्यवसाय असा, एक माणूस मारायचा आणि एक खडा रांगणात टाकायचा, अशी त्यांनी 7 रांधण भरली. एवढं सगळं जे केलं ते आपल्या कुटुंबासाठी केलं. नंतर महर्षी नारद मुनी त्यांना भेटीसाठी आली. ती आली, तिथं समोर आली. त्यांची इथं साधी झोपडी होती काळाची. ती नारद मुनी गळ्यात विना, हातात चिपळ्या, लाल कपडे पाहिले की त्याला वाटलं आपल्याला गिराईक आता चांगलं आले. मग ती गेली, त्या नारदाच्या गळ्याला कुऱ्हाड लावली. मारणार तेवढ्यात नारदाने त्याचा हात दंड पकडला आणि दाबल्याबरोबर कुऱ्हाड गळून पडली. आणि गळून पडल्यानंतर मग नारदाने विचारलं, हे तू कशासाठी करतो? म्हणला उदरनिर्वाहासाठी करतो. 2 मुलं आहेत, बायको आहेत, त्यांच्यासाठी. ठीक आहे, उद्या तुला फाशीचा हुकूम आहे आणि म्हणून मी तुझ्या भेटीला आलेलो आहे. म्हणली आता शेवटची वेळ, म्हणून तू बायका पोरांची जाऊन गाठ घे, मी इथं थांबतो. ती 5 पावलं गेलं की त्याच्या मनामध्ये विकल्प आला, म्हणजे या बुवाचं काय खरे, मला लागेल तिकडे आपण जाईल पडून. मग त्यांनी तिथे एक लाकूड होतं, त्या लाकडाला जाम नारदाला बांधलं आणि आपल्या बायका पोराकडे पण फिरायला 2 मुलांना असं बसवलं. मुलं म्हणली, बाबा पैसा पाणी भरपूर आणून देता, आम्ही मजा मारतोय, पण तुम्ही कुठून आणून देता हे काय आम्हाला माहीत नाही. नंतर पत्नीला विचारलं. पत्नी म्हणजे रोज पिशव्या भरून आणताय, सामान सगळं करते आणि तुम्हाला चांगलं पोरांना तुम्हाला सगळ्यात. पत्नी एका सेकंदात हसवती आणि दुसऱ्या सेकंदात डोळ्याचं पाणी आपल्या नाकावर पडलं पाहिजे असा कठोर शब्द बोलती. हे वाद्यापळ्याचं उदाहरण आपण घ्यायचं. त्याप्रमाणे ती म्हणाली, हो बरोबर आहे की तुम्हाला खाया पिया घालते सगळं. ते हसला बिचारा. पण म्हणजे या पायरीच्या खाली तुम्ही जर उतारला तर मी तुमच्या पाठीमागे येते का? तर नाही. मग म्हणजे माझ्याकडे कशाला आलाय विचारायला? काय केलंय तुमचं तुम्ही आपलं तिकडे बघा, परत माझ्याकडे यायचं नाही. मग वाण्याला पश्चाताप झाला, डोक्यात हलून द्यायला लागला. आता काय करायचं? त्याला वाटलं आपण आता पळून जावं, पण माणसाला मनात 2 आहेत. एका मनाने सांगितलं त्या बिचारायला बांधून आलाय, ते सोड आणि मग तुला कुठं जायचं तिथं जा. त्याप्रमाणे वाल्या तिथं गेला, नारदापाशी ते सगळं बांधलेलं सोडायला लागला की हळूहळू त्याच्या नारदाला स्पर्श झाल्यानंतर त्याच्या अंतःकरणात वेप उत्पन्न होऊ लागला. शेवटपर्यंत त्याला पूर्ण वेप उत्पन्न झाला. मग त्याने नारदाच्या पायावर डोकं ठेवलं. मग नारदाने विचारलं, एवढं सगळं कशासाठी केलं? बायका मुलासाठी केलं. ठीक आहे, याच्यातून म्हणले माझ्या कोणी म्हणला, मला मुक्त होण्याचा मार्ग सांगा. बरं म्हणले, तू ऐकणार का? हो म्हणला, ऐकतो. मग म्हणले, इथं तू रामनाम जपत बस. म्हणला, रामनाम मला येत नाही, मला धंदा रोजचा माणसं मारायचा आहे, मी माराम म्हणे. चालत नारदावर त्यांनी विश्वास ठेवला आणि या ठिकाणी नारदाने त्यांना बसवलं. त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या अंगावर मोठं वारू वाढलं, पण नामस्मरण सोडलं नाही. महर्षी नारद मुनी 12 वर्षांनी याच रस्त्याने परत आले तर इथं आवाज येत होता, मळा. मग ती वारू वाढलेलं नारदाने फोडलं, पण तो नारदाकडे बघायला सुद्धा तयार नाही, इतका तो नामामध्ये तल्लीन झालेला होता. आणि मग नारदाने ते त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्याला त्रिकाल ज्ञान झालं. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ कुठं काय होतं हे ज्ञान महर्षी नारद होतं. ते ज्ञान त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळं महर्षी वाल्मिकाला झालं. मग वाड्या उठला आणि नारदाच्या पायावर डोकं ठेवलं. नारदाने विचारलं, आतापर्यंत काय केलं? म्हणला, रामनाम जपलं. मग ठीक आहे, मग आता काय करू? ज्या नावाचा जप केला त्या नावाचा तुझे ग्रंथ लिही असं म्हणलं. नारद तिथं जागृत झाली. मग त्याने रामायण नावाचा ग्रंथ नैमिषारण्यात जाऊन लिहिला आणि कितीतरी 1000 वर्षांनी रामाला जन्म घ्यावा लागला. आणि जसं रामायण लिहिलं तसं शेवटपर्यंत वागावं लागलं. असं नामदेवरायचं प्रमाणे बोलिले वाल्मिक तैशीच करीनं वरतुनी जावीनं नावा म्हणी असं नामदेवरायांनी प्रमाण टाकलं. आणि त्याप्रमाणे रामाचं वर्तन शेवटपर्यंत झालं. म्हणून रामनामाला ताकद आहे. राम कसा वाढला? एक वचनी, एक पाणी, एक पत्नी. आणि म्हणून रामाचं नाव सर्वापेक्षा श्रेष्ठ का? तर तो एक तत्वी वागलेला आहे. अवतार सगळे त्याचेच आहेत, पण एक तत्वी वागलेले नाही. रामाचा 7वा अवतार आहे, तो एक तत्वाने वागला म्हणून त्याच्या रामनामाला किंमत आहे. ते आज आपल्याला 4घ्याच्या खांद्यावर घ्यायचं म्हणलं तर राम नाम सत्य म्हणावं लागतं आणि मग आपण ते 4घ्याच्या खांद्यावर घेतो. रामनाम जपलं तर दगडी तरली, मग आपण तरणार नाही का? पण आपला त्याच्यावर विश्वास नाही. तर हात जोडून सांगतो, सगळं काय असा पण रामनामामध्ये ताकद आहे. आणि आपण रामनाम जर स्मरलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. रामनामाच्या पायाच्या शिळेनी, पायाच्या धुळीने शिळेचा उद्धार झाला.
मग आपल्या नामाने होईल का नाही? होईल, पण आपण नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून हे गाव वाढले आहे आणि त्यांची इथं संजीवन समाधी आहे. प्रत्येकाने इथं दर्शन घ्या आणि आपलं जीवन कृत्य करा, एवढीच माझी आपली तुम्हाला विनंती आहे. हे बाबा, हे मंदिर जे आहे साधारणतः किती वर्ष जुनं किंवा कसं काय? हे किती वर्षाची समाधी आहे कुणाला सांगता येणार? बर. त्याला आत्मज्ञानी माणूस पाहिजे, माऊली हा सांगतो. हा हा. तर तो सांगेल की आमच्या वर्षी समाधी घेतली. बरोबर. कारण याची युग सांगतो तुम्हाला. हा. कृतायुगात वाल्मिक ऋषी, हा. त्रेतायुगामध्ये राम, द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा आणि कलियुगामध्ये आपण हा. आहोत. पहिल्या युगातला वाल्मिक राया हा. आणि त्रेता युगामध्ये रामाची मुलं भरत, ही रामाची दोन मुलं लवकुश, हा. ही वाल्मिक रायानेच सांभाळली. हा. धनुर्विद्या त्यांना शिकवली हा. आणि म्हणून तिथं रामाला जावं लागलं. म्हणून रामाचा तिथं पराजय झाला, कारण त्यांचा गुरु वाल्मिक राया होता. अलग लक्षात त्या दोन पोरांचा. म्हणून रामाच्या बाणाचा त्यांना काही उपयोग झाला नाही. बाण नुसता वरचीवरच फिरला, पण त्या मुलांना धक्का लावला नाही. मग राम जवळ आला, दोन मुलं बारकाली थपटी टाकल्या पाठीवर. कुणाची पोरं तुम्ही? म्हणजे ते बाबाची, ते त्यांना विचार, मग ती सांगते ते बाबा म्हणजे महर्षी वाल्मिक ऋषी, ती तिथं होते. आणि मग राम त्यांच्याकडे गेला. राम येतोय, वाल्मिकरायांनी पाहिल्यानंतर त्यांना आसन केलं. आसनावर राम बसल्यानंतर वाल्मिकरायांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. जरी मी त्याचा गुरु असतो तरी माझ्याकडे तो अतिथी म्हणून आलेला आहे आज. आणि मग त्याच्या पायावर डोकं ठेवल्यावर पोरांनी ते लोटंगणच घातलं आणि ती धनुर्विद्या रामाच्या पायावर अर्पण करायला लावली. धनुर्धारी असेल तर फक्त रामच आहे. आणि मग वाल्मिकरायाने सांगितलं तो सीता तिथं आहे. सीतेला बोलावलं, ती दोन मुलं, आणि रामाला सांगितलं तुझी दोन मुलं आणि सीता तू घेऊन तपला अयोध्येमध्ये जा. तुला जर कोणी काय जर आडवं आलं तर तू मला सांग, मी तिथे येतो. महर्षी वाल्मिकाचं रायाचं हे वचन, त्याप्रमाणे राम अयोध्येत गेला आणि आपलं राज्य करायला. बरोबर. आणि इथं हे तपश्चर्या केलेलं ठिकाण का समाधी घेतलेलं ठिकाण? वाघ्या कोळ्याचं एक गाव आहे वांडे. बर. वाघ्या कोळ्यानं ज्या गावाला वांडे नाव दिलेलं हा. आहे, ही त्यांची, हे गावच त्यांचं. हत्या हा. केलेली त्या डोंगरावर 7 रांगण आहे. हा हा. आणि ही त्यांची नारदानी इथं बसवलेली समाधी तपश्चर्याला जागा. हा हा. आणि मग इथं 12 वर्ष तपश्चर्या, इथं वाढ वाढलं. हा. आणि म्हणून महर्षी नारदानी हा. त्यांना या ठिकाणावर समाधी दिली. बर. मंदिरातील हे पेंटिंग्स पाहिल्यानंतर दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी कसा झाला याविषयी आपल्याला हे चित्र रेखाटलेले दिसत आहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हे हे गाव. आज आपण जो व्हिडिओमध्ये इतिहास पाहिला, अशी ठिकाणे महाराष्ट्रात दुसऱ्या काही ठिकाणी असल्याची व्हिडिओ आपल्यासमोर येतात. परंतु हे ठिकाण म्हणजे मूळ ठिकाण असूनही आपण या ठिकाणाला महत्त्व देण्यासाठी कमी पडतो. तरी आपल्या या पुरंदर तालुक्यातील महत्त्व वाढवण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका. मंडळींनो, आज आपण आलो होतो वाल्मिकी ऋषी समाधी मंदिर या ठिकाणी. तर या ठिकाणी वाल्मिकी ऋषी यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. तर या समाधीविषयी संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणचे जे सेवक आहेत, पुजारी आहेत, भुजबळ काका यांनी आपल्याला व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तर आपणही कधी या वाल्हे गावात किंवा आजूबाजूला जर आला असाल तर या वाल्मिकी ऋषींच्या संजीवन समाधी मंदिराला नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.